मंडळी, होळी ही 5 दिवस साजरी केली जाणारी सण आहे। होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदनाचा। यंदा शुक्रवार 14 मार्च 2025 रोजी धुलीवंदन आहे। होळीच्या दुसऱ्या दिवसापासून 4 दिवसांना धुळवडीचे दिवस असेही म्हणतात। फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखली जाते। या सणाच्या दिवसात एकमेकांवर रंग उडवण्याची प्राचीन प्रथा असली तरी होळीचा दुसरा दिवस मात्र धुलीवंदनाचा असतो। होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो आणि दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते, तेच धुलीवंदन। धुलीवंदनाला म्हणजे जमिनीला, मातीला नमस्कार करण्याला विशेष महत्त्व आहे। प्राणी मात्राचा देह ज्या पंचमहाभूतांपासून बनतो त्या पंचमहाभूतात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असा क्रम आहे। पृथ्वीपासून प्रारंभ होणारे आणि आकाशापर्यंत नाते भिडविणारे हे पंचक आहे। धरती मातेला वंदन करणारा हा सण म्हणूनच आपल्या मातृभूमीवरील प्रेमाचा, आपल्या देशभक्तीचा द्योतक आहे असे म्हटले जाते। होळीच्या पाठोपाठ धुळवड आणि रंगपंचमी येते। रंगपंचमीला एकमेकांच्या अंगावर पिचकार आणि रंग फेकला जातो। होळीनंतर पंधरवड्याने सुरू होणाऱ्या नवसंवत्सराच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आभाळात उंच उज्ज्वल भविष्याची गुढी उभारावयाची अशी आपली परंपरा आहे।